आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली. कोल्हापूर महापालिकेसाठी 48 लोकांची यादी जाहीर केलेली आहे आणि बहुतांशी जे उमेदवार जाहीर झालेत त्यांची उमेदवारी जवळजवळ यापूर्वीच नक्की झाल्यामुळं प्रचाराचा नारळ यातल्या अनेकांनी फोडलेला आहे. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 17 मधील अर्चना संदीप बिरांजे यांचा परिचय. संदीप बिरांजे अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता, गेले 20 वर्षे राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय. 2010 पासून तर अधिक सक्रिय काँग्रेस बरोबर आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारा, पाठपुरावा करणारा, प्रभागाच्या विकासासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून संदीप बिरांजे यांचं नाव. सर्वसामान्यांच्या मत्तीला धावून जाणारा हा कार्यकर्ता. कोणाचं लग्न असू दे, कोणाचं दवाखाना असू दे, कोणाचं काही काम असू दे, संदीप मत्तीला हजर. ही संदीपची ओळख त्या भागात आहे. सर्व प्रकारची मदत, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून संदीपची या प्रभागात ओळख आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं असू दे किंवा व्यसनी तरुणांना योग्य मार्गावर आणण्याचं काम असू दे, संदीप या कामात नेहमी पुढाकार असतो. महाप्रसाद असू दे किंवा अन्य कोणते कार्यक्रम, गुरुपौर्णिमेला जवळजवळ 10,000 लोकांच्या पेक्षा अधिक लोकांना महाप्रसाद वाटत गेले. अनेक वर्षे त्यांचं सुरू आहे. गणेश मूर्ती त्यांनी कायमस्वरूपी या प्रभागात बसवल्या आहेत. गणेशोत्सवात 5,000 लोकांना महाप्रसाद दरवर्षी त्यांच्या मार्फत दिला जातो. पालखी सोहळा अतिशय चांगला या भागात होतो. नवरात्रोत्सव काळात सुद्धा 9 दिवस भाविकांना प्रसाद असू दे, खिचडी असू दे किंवा अन्य मार्गाने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेणारा कार्यकर्ता म्हणजे संदीप बिरांजे. प्रभागात रस्ते, गटर्स, विद्युत दिवे किंवा अन्य काही प्रश्नांसाठी सातत्यानं आमदारांच्याकडे पाठपुरावा करत मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला, त्यासाठी पाठपुरावा केला, काम करून घेतलं. म्हणजे सत्ता असो किंवा नसो, पद असो किंवा नसो, त्यापेक्षा कार्यकर्ता म्हणून संदीप बिरांजे यांचं जे काम आहे ते अतिशय चांगलं आहे. त्याच कामाच्या जोरावर त्यांच्या पत्नी अर्चना बिरांजे हे काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक 17 मध्ये मैदानात उतरणार. अर्चना बिरांजे या सुद्धा संदीप बिरांजे यांच्या खांद्याला खांदा लावून गेली अनेक वर्षे सामाजिक कामात आहेत. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्व आहे. प्रेमानं राहणारा हा कार्यकर्ता आहे. हाकेला ओ देणारा हा कार्यकर्ता. हे कुटुंबच हाकेला ओ देणार आहे. पती पत्नी दोघंही समाजाची सेवा करण्यात अनेक वर्षे समाजाची सेवा करतात. सेवेत कुठेही खंड न पडता ही सेवा त्यांची सुरू आहे. त्यामुळं अर्चना यांचाही स्वभाव समाजाला मदत करण्याचा निश्चितपणे एक चांगलं नेतृत्व संदीप बिरांजे यांच्या रूपानं या प्रभाग क्रमांक 17ला मिळालेला आहे. चांगली प्रतिमा आहे. राबणारा कार्यकर्ता आहे. प्रेमळ कार्यकर्ता आहे. केवळ काम करणं, सुखदुःखात प्रत्येकाच्या सहभागी होणं, अनेकांच्या अडीअडचणी सोडवणं, त्यासाठी 24 तास उपलब्ध असणं हे संदीप बिरांजे आणि त्यांच्या कुटुंबाचा एकूण प्रवृत्ती आहे. त्यामुळं आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून अनेक मोठ्या कामं त्यांनी करून घेतलीत. निधी मोठ्या प्रमाणात प्रभागात आणला. त्यामुळं एकूणच प्रभागात चांगलं काम करणारा कार्यकर्ता म्हणून संदीप बिरांजे यांची निश्चितपणे ओळख आहे. कामाच्या जोरावर, संपर्काच्या जोरावर त्यांनी आता या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात तर संदीप यांनी अतिशय चांगलं काम केलं. अनेकांच्या मत्तीला धावून गेले. औषध असू दे किंवा अन्य काही मदत असू दे, त्यांनी पुढाकार घेतला. महापूर काळातही त्यांचा हा सामाजिक बाणा, सामाजिक कार्यकर्त्याचा जो काय बाणा आहे तो कायम राहिला. त्यामुळं काम करणारा कार्यकर्ता म्हणून संदीप बिरांजे यांच्याबरोबर अर्चना बिरांजे सुद्धा यांनी आता कामाच्या जोरावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे.
प्रभाग क्रमांक 17 काँग्रेसची उमेदवारी अर्चना बिरांजे यांना. त्यामुळं पाहूया आता एकूणच त्यांच्या निवडणूक प्रचाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे. अशाच प्रकारच्या बातम्या आपल्याला राजकीय हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.